मैं राष्ट्रवादी कांग्रेस पवार साहब का वर्किंग प्रेसिडेंट हूँ महाराष्ट्र स्टेट का। और 5 डिस्ट्रिक्ट का इंचार्ज हूँ कोकण में, और 6 और डिस्ट्रिक्ट मेरे को देने वाले थे साउथ महाराष्ट्र। और हम लोग लास्ट 10 ईयर संगठन के लिए काम कर रहे हैं, राष्ट्रवादी को मजबूत करने के लिए। और मैं अजीत दादा का निष्ठावान रहा हूँ, और अजीत दादा के साथ ही पूरा भरपूर काम किया मैंने। लेकिन लोकसभा की सिचुएशन अलग थी, माइनॉरिटी का बहुत प्रेशर था कि हमको सेंटर में मोदी को रोकना है। वो प्रेशर में आके हम लोगों ने कौम का साथ दिया, और हम हमारी कौम के साथ दलित मुस्लिम समीकरण के साथ हम इंडिया अलायंस के साथ थे, और हमने भरपूर कोशिश की मोदी को रोकने के लिए, और हमने मोदी को रोका। लेकिन आप जानते हैं कि सियासत में कोई दोस्त और दुश्मन परमानेंट रहता नहीं है। आज की सिचुएशन और लोकसभा की सिचुएशन बहुत डिफरेंट है, और दादा ने जो है वो प्रूफ किया है कि वो 100% सेक्युलर है। और सेक्युलरिज्म का उन्होंने उन्होंने बार बार पेश किया है कि मैं सेक्युलर हूँ। जैसे कि योगी ने कहा बटेंगे तो कटेंगे, दादा ने उसका विरोध किया। मेरे को आप बताइए कि महाराष्ट्र में इतना पुरजोर प्रोटेस्ट किसी और लीडर ने किया क्या? ये सेक्युलरिज्म की सबसे बड़ी निशानी है। दादा ने मुसलमान माइनॉरिटीज के लिए बहुत सारी स्कीम फ्लोट की, वो फॉर्चुनेटली अनफॉर्चुनेटली लोगों के दरमियान पूरी आई नहीं, जिसको आने की आवश्यकता थी। दादा ने मौलाना आज़ाद का 30 करोड़ का था या 100 करोड़ उसका था, उसको 500 करोड़ पे लिख के गया। ऐसी बहुत सारी स्कीमें। दादा ने कब्रिस्तान के लिए काम किया, दादा ने माइनॉरिटीज के एजुकेशन के लिए काम किया, दादा ने दरगाह के लिए काम किया, दादा वक्फ बोर्ड के लिए काम कर रहे हैं। कल चर्चा में ये बात है, दादा को मैंने बोला दादा से आने की वजह से मुसलमानों में एटमॉस्फेयर खराब हो रहा है और आपका वोट बैंक भी खराब हो रहा है। तो दादा ने एकनाथ शिंदे साहब से बात की, और उसकी रोकने की कोशिश चल रही है कि वो जो स्टेटमेंट देता है जिसकी देश की भावना सद्भावना इफेक्ट होती है, दादा ने अश्योर किया है। दादा ने ये भी बोला है कि स्पेशल टास्क फोर्स अपॉइंट करेंगे मुसलमानों की सिक्योरिटी के लिए। तो दादा मुसलमानों में बहुत बड़ा काम कर रहा है। मैं उलमाओं से रिक्वेस्ट करता हूँ, अदर मुस्लिम्स जो अदारे हैं उनसे रिक्वेस्ट करता हूँ कि दादा के बारे में और दादा की पार्टी के बारे में आप गलत सलत बात नहीं करें। दादा जो है प्योरली सेक्युलर है। आप जानते हैं कि नवाब मलिक को टिकट दिया उन्होंने, अपने सिंबल पे दिया। बीजेपी का आशीष शेलार फडणवीस का पूरा विरोध था, उसके बावजूद भी दादा ही ऐसे शख्स है जिन्होंने बोला कि साथ में रहना है तो रहेंगे, नहीं तो मैं नवाब मलिक को मैं अपना सिंबल दे रहा हूँ, मेरा सिंबल नवाब मलिक से हटेगा नहीं। दादा ने 6 मुस्लिम नुमाइंदे दिए। दादा ने इदरिस नायकोड़े को एमएलसी किया। दादा ने AR अंतुले साहब के भतीजे को और दामाद को मौलाना आज़ाद का चेयरमैन बनाया। वो पहले भी MLC थे और पहले भी चेयरमैन रहे। उसके बाद दादा ने कई नए लोगों को डायरेक्टर माइनॉरिटी कमीशन में किया, मौलाना आज़ाद में किया। दादा जो है युवा चेहरे को प्रीफर करते हैं। अब पवार साहब ने 2 ऐसी टिकट दी, एक आष्टी में दी महबूब शेख को, और एक अनुशक्ति नगर में, जो सुबह वो सौरा भास्कर का हस्बैंड फहद खान जो सुबह राष्ट्रवादी में आता है और शाम को उसको टिकट दी जाती है। हमारे सीनियर लीडर, ऐसे सीनियर लीडर जो 25 साल से पवार साहब के साथ निष्ठावान है, पवार साहब के लिए लॉयल है, ऑनेस्ट है, उनको इग्नोर किया गया। मैंने हमारे नेशनल प्रेसिडेंट को कहा कि सर, आपके होते हुए, मेरे होते हुए, नेशनल प्रवक्ता के होते हुए, नेशनल जनरल सेक्रेटरी के होते हुए, अगर हमारी एक छोटी सी बात और एक छोटा सा मुतालबा नहीं रखा गया तो मैं ऐसी पार्टी के साथ और ऐसी विचारधारा के साथ रहना नहीं चाहता हूँ, मैं रिजाइन करता हूँ। और मैंने अपना रेजिग्नेशन जयंत पाटिल को भी सबमिट कर दिया, सुप्रिया सुले को भी, और नेशनल प्रेसिडेंट को भी सबमिट कर दिया। मैं आपको अटूट बात कर रहा हूँ कि दादा आने वाले दिन में डिसाइडिंग फैक्टर रहेंगे, और दादा हो सकता है कि चीफ मिनिस्टर भी बने। लोगों को ये बात मुझको समझाना है
जो लोग हमारे माइनॉरिटी के जो लोग हैं उनको समझने की ज़रूरत है। और मैं चाहता हूँ कि दादा के बारे में उल्टी सीधी बात ना की जाए, दादा के सेक्युलरिज्म पे पॉइंट आउट नहीं किया जाए, उन पे क्वेश्चन मार्क नहीं किया जाए। और हमको चाहिए कि मेन स्ट्रीम में आके दादा की मदद करना चाहिए। दादा के हाथ मजबूत होंगे तो माइनॉरिटी भी मजबूत होगी। माइनॉरिटी के लिए इतना सोचने वाला, आप देखिए हमारे यहाँ नई मुंबई में ये कौन सी विचारधारा है, बाप बीजेपी में, बेटा राष्ट्रवादी में। हर्षवर्धन पाटिल सुबह आए, शाम को टिकट ले लिए। वही काम बीजेपी ने किया, जो काम बीजेपी ने किया वही काम शरद पवार राष्ट्रवादी कर रही। सॉरी टू से, मैं इससे बहुत खफा हूँ। और ये कहीं ना कहीं ये विचारधारा, अगर पार्टी को आगे चलना है तो इसको बदलना पड़ेगी और सबको साथ में लेके चलना पड़ेगा। दादा हमेशा बोलते हैं कि माइनॉरिटी हमारे जिस्म का एक हिस्सा है, इनको अगर अलग करके चलेंगे तो हम कामयाब नहीं होंगे। इनके सारे इश्यूज को, नई मुंबई में भी उन्होंने बोला माइनॉरिटी के लिए कब्रिस्तान होना चाहिए, माइनॉरिटी के लिए कम्युनिटी हॉल होना चाहिए, माइनॉरिटी के लिए मस्जिद होना चाहिए। इनके इश्यूज को इग्नोर नहीं करना चाहिए, दादा ही कर सकते हैं। और मैं अपील करता हूँ कि दादा का सब साथ दें। 20 तारीख को दादा पूरे महाराष्ट्र में राष्ट्रवादी काँग्रेस घड़ी को अपना वोट देकर दादा के हाथ मजबूत करें। आवाहन करतो की मुस्लिम समाज भरपूर अजितदादांना वोट देऊन त्यांना जिंकून आणा, कारण की अजितदादा खूप केले मुस्लिम बंधुआंसोबत। इथे आपल्या बारामती में आल्यानंतर मी बघितलं, इथे खूप रोडचे खूप छान काम केलेले आहे, दर्गासाठी काम केलेले आहे, नंतर शाळेसाठी काम केलेलं आहे। आणि मुस्लिम लोक स्वतःच इथेच बोलतात की दादांनी लहान लहान गावामध्ये खूप भरपूर हे गेलेलं पैसे दिलेले आहे डेव्हलपमेंटसाठी, शाळेसाठी दिलेलं आहे आणि भरपूर लोकांना पण कामाला ते हे करतात, लावतात ते, असं त्यांचं हे आहे। लोकसभेमध्ये कुठेतरी मुस्लिम समाजाची अशी मानसिकता झाली होती की दादा भाजपबरोबर गेलेत आणि भाजप हा जातीवादी पक्ष आहे आणि ते धोकादायक आहे, अशी मानसिकता झाली होती। काय कसं परिवर्तन करणार आता? आता दादा जे आहेत ते मुस्लिम समाजाचे खूप कामं करतात। म्हणजे लोक, मी नाही बोलत, मी त्यांच्या पक्षामध्ये आहे तसं मी नाही बोलत, लोक इथे सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक बोलतात। ते मौलाना आझादचा 100 कोटीचा बजेट होता, ते वाढून 500 कोटीचा बजेट हे केलेलं आहे। नंतर शाळेसाठी करतात, लोकांना भरपूर मदत करतात, पैशामध्ये आणि कब्रस्तानसाठी देतात पैसे, सर्व ते डेव्हलपमेंटसाठी। मुस्लिम समाजाचा खूप आर्थिक स्थिती बरे करण्यासाठी दादा खूप मदत करतात लोकांची। आणि आमचं हे कॉल आहे मुस्लिम लोकांना की तुम्ही दादांनाच हे जोर करा आणि त्यांनाच निवडून आणा, त्यांना जास्त जास्त वोट करा आणि त्यांना जिंकून आणा तुम्ही। माझी ही विकासाचा जर मुद्दा पाहिला आपण तो लोकसभेला पण होताच ना, विकासाचा त्याचा प्रत्यय आपण बारामतीमध्ये पाहिला। नाही, ते लोक कसं आहे, ते दादांना खूप लाईक करतात। लोक जे लोक आहेत ते दादांच्या पाठी आहेत। ऍक्च्युली लोकसभाचा जो विषय होता, राज्यसभाचा विषय होता, ते वेगळा होता। तिथे दिल्लीमध्ये मोदी जे आपले जे प्राईम मिनिस्टर आहे मोदी सर, जे त्यांचाच ते येणार होते, म्हणून जे मुस्लिम समाज होते ते त्यांना हे नाही केलं, म्हणजे जास्त वोटिंग नाही केलं। आता जे आहे दादा स्वतः तिथे उभा आहे, त्यांना एक आशा आहे की दादा जे आहेत ते चीफ मिनिस्टर पण बनू शकतात इथे, म्हणजे ते जिथे हे करणार म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर होणार दादा। तर जे मुस्लिम समाज आहे ते वोटिंग करायला तयार आहेत। आधी आम्ही ते आल्यानंतर गावात खूप फिरले, ते आपले जे बारामतीमध्ये आहे नवाब मलिक सोबत आपण मीटिंग घेतली, त्यांना पण पाठिंबा केला, मीटिंग दिली। सना मलिक बरोबर आम्ही हे केले, लोकांना एक जॉईन केली आणि त्यांना समजून सांगितलं की बाबा दादाचं एक असं आहे की तेच तुम्हाला पुढे येऊ, म्हणजे मुस्लिम समाजाला पुढे येऊ शकणार असं आहे। आता दादांची काही जे सीट आहेत त्या सगळ्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचार करणार का? हो हो हो, आम्ही जसं मुस्लिम जिथे उभा आहेत, मुस्लिम बेल्ट आहेत, तसं 6 जे आपले हे आमदार आहेत, दादांनी त्यांना दिलेलं तिकीट, त्या सर्वांमध्ये आम्ही मदत करतो आणि आम्ही जाणार आणि त्यांचा मुस्लिम समाजाला आम्ही बोलणार की बाबा तुम्ही दादालाच वोट करा आणि त्यांना जिंकून आणा तुम्ही जास्त मताने। लोकसभेत जे मुस्लिम समाज दुरावला गेला होता त्यावेळेस ती मुस्लिम समाज दादा जवळ येईल असं मला वाटतं। हा, वाटतं, कारण की दादाने खूप काम केल्यानंतर दादा जसं पक्षात गेले, म्हणजे दादा महायुतीला गेले, ते कुणाचं ऐकले नाही, म्हणजे ते त्यांना जे करायचं होतं मुस्लिम समाजाचे, ते मुस्लिम समाजाचे खूप कामं केले। आणि आम्ही ते लोकांना समजून सांगतो की बाबा दादा जे आहेत ते मुस्लिम समाजाचे फक्त एक लीडर आहेत,
तेच काम करू शकतं आणि त्यांना डेअरिंग आहे, त्यांना करायची एक हिंमत आहे. ते कुणाला नाही ऐकते, त्यांना जे मनात आहे ते बोलतात लोकांना आणि कामं करून देतात लोकांचा. मित्र पक्षाचे आता मुस्लिम समाजाचे जे वखत आहेत त्याच्यावर काय दादाचे ऍक्शन काय असतं त्यांच्यावर? दादांचं ऍक्शन हेच आहे, म्हणजे दादांचं जे करायचं असतं, दादांच्या मनात आहे मुस्लिम समाजाचा उन्नती करायसाठी, तर ते करणार असते. कुणाचं नाही ऐकणार. त्यांचं जे मनात आहे की आम्ही डेव्हलपमेंट करणार मुस्लिम समाजासाठी, ते करणारच, कुणाचं नाही ऐकणार. आणि मुस्लिम समाजाला ते समजलं पाहिजे की दादाच फक्त एक असा लीडर आहे की तेच कुणाचं ना ऐकताना तेच एक लीडर आहे जे करू शकतात काम, असं म्हणायचं मला. त्यासाठी दादांना मुख्यमंत्री व्हावा असं तुमची इच्छा आहे? हो, माझं ते होण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी सीट पाहिजे. ते येणार ना, तिकीट, ते सीट येणार नाही, तरी सुद्धा ते डिसाइडिंग फॅक्टर होणार. समजा नितीश कुमार कसं झालेलं आहे सेंटरमध्ये, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू, मुस्लिम समाज त्यांचा बरोबरच आहे, बरोबर आहे, आणि त्यांना सपोर्ट केला, त्यांचा पाठिंबा आहे. तसंच दादा इथे पण होऊ शकतं. दादाची सीट निवडून येऊन जास्त येणार तर दादा डिसाइडिंग फॅक्टर होणार आणि ते होणार, चीफ मिनिस्टर होणार इन्शाल्लाह ताला. आमची हेच दुआ आहे त्यांचं. विधानसभेनंतर अजित पवार किंग मेकरची भूमिका, हो, किंग मेकरची 100% भूमिका करणार दादा. त्यासाठी त्यांना भाजप शिवसेनेचं सहकार्य घ्यावं. भाजप शिवसेना सरकार महायुती मुख्यमंत्री असं नाही. इंडिया अलायन्स मध्ये काय कमी पडणार तर दादा म्हणजे दादा स्वतंत्र निर्णय घेऊ घेऊ शकतात. शकतात. दादा निवडून आल्यानंतर महायुतीशी गद्दारी करून परत दुसऱ्या पक्षात- नाही, बघा, गद्दारी नाही. पॉलिटिक्स मध्ये कोणी दुश्मन नाही आणि कोणी दोस्त नाही. जिथे ते फायदा असेल लोकांचा जे तिथे फायदा असेल ते दादा तिथे काम करणार. आणि आम्हाला दादावर आणि मुस्लिम समाजाला दादावर खूप विश्वास आहे. दादा करणार, जे काय करणार मुस्लिम समाजासाठी खूप छान काम करणार आणि करतात ते. मुस्लिम समाजाकडून हो, माहितीला मतदान करू नये असं मौलांकडून फतवे काढले जातात, त्याबद्दल काय? बघा, मौलाना जे आहेत ते फतवे जे काढलेले ते ऍक्च्युली थोडेसे हे आहेत, ते पॉलिटिक्स मध्ये ते जास्त त्यांना बोलायला नाही पाहिजे. माझं असं म्हणायचं आहे की मौलाना जे आहेत ते काम पण बघितलं पाहिजे माणसाचा. दादा जे खूप काम करतात आणि कुणी त्यांना काय देऊन बोल नाही करतात की बाबा तुम्ही यांच्या पाठीशी बोला, त्यांच्या पाठीशी बोला, ते चुकीचं आहे माझ्या मतीने. ऍक्च्युली काम बघितलं पाहिजे माणसाचं, असं नाही पक्ष नाही बघितला. बीजेपी मध्ये पण जे छान असतो, समजा जे छान लीडर असतो त्यांना पाठिंबा करतात ना लोक, असं नाही. आता तुम्ही इथे बघितलं नागपूरमध्ये नितीन गडकरी आहे, खूप मुस्लिम समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. मुस्लिम समाज करतात ना. लोक कसं आहे, कामावर बघितलं पाहिजे. आणि मौलाना लोक जे बोलतात ना, मी तुमचं एक उत्तर देतो, मौलाना जे लोक हे बोलतात की तुम्ही यांना पाठिंबा करा, त्यांना पाठिंबा करा, ह्यांना असं नाही करा, त्यांना, ते चुकीचं आहे. ते माणसाचं काम बघितलं पाहिजे, नंतर डिसाईड केलं पाहिजे. स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घ्यावा असं तुमचं मत आहे का? हो, जी. आमचं मत असंच आहे ना. आम्ही त्यांना काउंटर करणार आहोत मौलानाला. मौलाना जे आहे ते बघितलं पाहिजे, ऍक्च्युली काम बघितलं पाहिजे माणसं, तर डिसाईड केलं पाहिजे. समजा कोणी छान काम करत असणार, त्याचं जे मनोबल वाढवलं पाहिजे की बाबा ठीक आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही आणखीन कामं करा, छान कामं करा. पण असं काय तुम्ही एक फतवा काढणार आणि बोलणार नाही हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, त्यांना वोट नाही करायचं, ते माझ्या मतीने चुकीचं आहे. आणि मुस्लिम समाज पण जास्त लोक ते आम्ही लोकांमध्ये फिरतात आणि हे करतात, तो ते लोक पण बोलतात की हे चुकीचं आहे, त्यांना असा फतवा नाही काढला पाहिजे. बारामतीमध्ये आणि बँड्राला पण आहे. तिकडे आमच्या मी कोकणाचा राहणार आहे. कोकणाचं आम्ही आमच्या समाजाला नजीमुल्लाला सपोर्ट केला, आव्हान दिला की आम्ही सगळे नजीमुल्ला सोबत आहे आणि सगळे कन्व्हिन्स आहे. कारण की आमचे आहेत नाही ना, आमचे रिप्रेझेंटेशनच नाही. तर आता लोकांचं असं आहे की आमचे MLA असेंब्लीमध्ये आणि विधानसभामध्ये जायला पाहिजे आणि सगळ्याला करतात. ते पर्टिक्युलरली मराठी मुसलमानांना ते करतात. मराठी मुसलमान को सपोर्ट करना चाहिए.